चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडून 4,96,000ची रोकड लुटली. नवीन मोंढा परिसरातील घटना, अज्ञात तिघे पसार. जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत जवळपास 5 लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवार 17 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश मधुसूदन बजाज, राहणार फाईन सफायर गोल्डन जुबली शाळेमागे, जालना यांचा नवीन मोंढा येथे नामांकित कंपनीच्या उत्पादनांचा घाऊक व्यवसाय. उमेश बजाज हे स्कूटीवरून नवीन मोंढा परिसरातील विविध व्यापाऱ्यांकडून वसुली करत होते. विविध एजन्सींकडून त्यांनी 4,96,000 रुपये जमा करून ते बॅगमध्ये ठेवले होते. ते एका कृषी सेवा केंद्राजवळ वळणावर आले असता रस्त्यावर खड्डा असल्याने त्यांनी स्कूटरचा वेग कमी केला. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या स्कूटरचं ब्रेक दाबून वाहन अडवलं. त्यासोबतच जवळच विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवर आणखी 2 जण थांबले होते. यावेळी एका आरोपीने उमेश बजाज यांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील सर्व वस्तू आणि रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी स्कूटरची चावीही काढून घेतली आणि तिघेही बिना क्रमांकाच्या दुचाकीवरून हिंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यानं भरधाव वेगानं पसार झाले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार चाकूचा धाक दाखविणाऱ्या आरोपीने लाल रंगाचा शर्ट परिधान केला होता, तसेच त्याच्या डोक्यावर टोपी होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील CCTV चित्रफितींची तपासणी करून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.